हॅलो नमस्कार सोनियाज वर्ल्डमध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज आपण मस्त बघणार आहोत चविष्ट चमचमीत आणि झणझणीत अशी काळ्या वाटाण्याची उसळ। ही उसळ बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला तितकीच छान लागते। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर बघा इकडे मी साधारणतः 1 कप एवढे काळे वाटाणे घेतले होते। ते 5 ते 6 तास मी थंड पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। तुम्हाला जर सकाळी ह्याची उसळ बनवायची असेल तर रात्रभर तुम्ही हे भिजवून ठेवू शकता। किमान 6 तास तरी हे भिजले गेले पाहिजे। त्यानंतर आता कुकरमध्ये हे सगळे वाटाणे मी काढून घेते। त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि हे वाटाणे कुकरमध्ये आपण घालून घ्यायचे आणि साधारणतः ह्याच्यामध्ये मी 2 कप इतकं पाणी घालणार आहे आणि 2 कप पाणी घातल्यानंतर हे 5 शिट्टी देऊन मी कुकरला छान असे शिजवून घेणार आहे। तर कमीत कमी 5 शिट्ट्या आणि जास्तीत जास्त 7 ते 8 शिट्ट्या ह्या वाटाण्याला द्यायच्या। जर वाटाणे कच्चे राहिले तर आपली वाटाण्याची जी उसळ आहे ती छान होत नाही। त्यामुळे वाटाणे व्यवस्थित शिजू द्यायचे आणि मगच ही उसळ बनवायची आहे। तर बघा 1 कप पाणी साधारणतः 2 कप पाणी घातलेलं आहे आणि हे मी आता कुकरमध्ये घालून ह्याला 5 शिट्ट्या देणार आहे। आता कुकर मध्ये हे वाटाणे शिजताय तो पण आपण ह्याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो म्हणजे वाटण जे आहे ते बनवून घेऊया। तर पॅन मध्ये मी साधारणतः 1 चमचा तेल घातलं आणि त्यामध्ये एक मोठा आकाराचा कांदा मी लांब उभा चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे। कांदा मोठा असल्यास 1 घाला, छोटे असल्यास 2 कांदे इकडे वापरायचे आहेत आणि कांदा आपल्या तेलावर असा छान परतून घ्यायचा आहे। सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा अगदीच आपल्याला करपू द्यायचा नाहीये। त्यानंतर आता ह्यामध्ये मी 1 वाटी इतकं सुकं खोबरं घातलेलं आहे। म्हणजे सुक्या खोबऱ्याची जी छोटी वाटी असते ती वाटी घेतलेली आहे आणि किसून घेतलेलं आहे हे खोबरं आणि 2 ते 3 मिनिटं हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे 2 ते 3 मिनिटांमध्ये हे छान असं खरपूस भाजून होतं। त्यानंतर इकडे आपण गरम मसाले घालणार आहोत। गरम मसाले जास्त नाही घातलेले आहेत। तर 1 चमचा धने, 1 चमचा तीळ आणि 1 चमचा जिरं मी इकडे घातलेलं आहे आणि हे सुद्धा ह्या कांदा आणि खोबऱ्यासोबत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, खरपूस भाजून घ्यायचं आहे। अगदी 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर कांदा खोबरं भाजून झाल्यानंतर इकडे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या इकडे घातलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आपल्याला हे मसाल्यासोबत सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। इकडे तुम्ही आलं आवडत असेल तर आल्याचा सुद्धा वापर करू शकता। मी बाकी आलं आणि कोथिंबीरीचा इकडे वापर केलेला नाहीये। तर हे आता भाजून झाल्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची बारीक पेस्ट करायची आहे। पेस्ट करताना ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। आता इकडे आपला कुकर देखील थंड झालेला आहे। मी 5 शिट्ट्या घेतलेल्या होत्या आणि आपले वाटाणे बघू शकता छान असे शिजलेले आहेत। वाटाणे छान शिजले तर आपली उसळ जी आहे ती छान होते। तर बघू शकता इकडे आपले वाटाणे असं मस्त शिजलेले आहे। दाबल्यावर लगेच ते वाटाणा फुटला जातोय, म्हणजे वाटाणे अगदी परफेक्ट शिजलेला आहे। आता हे वाटाणे आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्याच कुकरमध्ये आपण ही उसळ बनवणार आहोत, म्हणजे भांडी सुद्धा आपली जास्त पडणार नाही। तर कुकरमध्ये आता बघा मी साधारणतः 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल आपल्याला छान तापू द्यायचं आहे। तेल छान तापल्यानंतर इकडे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या असं छान चेचून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत। त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, थोडीशी तोडून अशी घातलेली आहेत, त्यामुळे स्वाद छान येतो भाजीला। आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जराशी आपली जी लसूण आहे ती व्यवस्थित थोडीफार शिजली गेली पाहिजे, करपवू द्यायची नाहीये लसूण आपल्याला। आता हे छान परतलं गेल्यानंतर जे आपण वाटण जे केलं होतं, म्हणजे आपले जे मसाले कांदा खोबऱ्याचे जे मसाले भाजून घेतले होते ते मिक्सरमध्ये बारीक अगदी थोडंसं पाणी घालून मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता हे जे वाटण आहे ते मी ह्या तेलामध्ये परतून घेणार आहे। गॅसची फ्लेम ह्या वेळेला लो करायची, नाहीतर जे तेलात घातल्यानंतर हा मसाला अगदी ह्याचे उडतो असा अंगावर येण्याची शक्यता असते। त्यामुळे बारीक गॅसवर हा मसाला आधी परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायचा मसाला। त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। आता मसाला छान असा परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 3 चमचे लाल तिखट म्हणजे आपल्या रोजच्या वापरातला जो मसाला आपण जो वापरतो तो घातलेला आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इकडे मी 3 चमचे लाल तिखट घातला आहे, अर्धा चमचा धनेपूड घातलेले आहे आणि पाव चमचा इतकी गरम मसाला पूड घातलेली आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे आपल्या मसाल्याला छान असा कलर येतो आणि आपल्या उसळीला देखील छान असा स्वाद सुद्धा येतो। तर
हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे 3 ते 4 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवर हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून सगळे मसाले एकजीव होतील आणि मसाल्याला तेल छान असं सुटलं गेलं पाहिजे। छान मसाल्याला असं तेल सुटलं गेल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपण जे वाटाणे शिजवलेले आहेत ते घालायचे आहेत। तर वाटाणे शिजवल्यानंतर जे पाणी असतं ते सुद्धा ह्यामध्ये घालायचं आहे। ते पाणी अजिबात फेकू द्यायचं नाही आहे। त्या पाणी घातल्यामुळे आपल्या जे उसळ आहे त्याला छान अशी चव येते। तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित एकदम। आता इकडे बघू शकता ही जी उसळ आहे ती थोडीशी मला घट्ट वाटते, त्यामुळे मी ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे। तर साधारणतः पाव कप इतकं मी पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे। आणि पाणी घालताना सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी इकडे घालायचं नाही। गरम पाणी घातल्यामुळे आपल्या उसळीला कट देखील छान येतो आणि चव देखील वाढते। तर छान असं हे मिक्स करून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्याला आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। 5 ते 7 मिनिटं लागतात उकळी यायला। मीडियम फ्लेम ठेवायची आहे, गॅसची फ्लेम हाय करायची नाही। मीडियम फ्लेमवर एक 5 ते 7 मिनिटं ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्या उसळीला मस्त अशी उकळ आलेली आहे। आता ही आपली उसळ जी आहे इकडे तयार झालेली आहे। आता छान अशी कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत आणि कोथिंबीर घालून सर्व करायची आहे। तर अशी झटपट होणारी ही काळ्या वाटाण्याची उसळ तुम्ही नक्की ट्राय करा। ही उसळ तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी आंबोळीसोबत सुद्धा ही उसळ तुम्ही खाऊ शकता। चवीला छान लागते आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे। तर नक्की ट्राय करा ही काळ्या वाटाण्याची उसळ। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू।